हाय हॅलो नमस्कार. आज मी कोबीपासूनची एक रेसिपी बनवते आहे. त्यासाठी हे मी कोबी घेतली आहे दोन्ही कोबी 200 ग्रॅम आहेत, म्हणजे 400 ग्रॅम कोबी आहे. आता ह्याची वरची साल काढून घेते आणि किसून घेते. ही वरची सालं काढून घेते. सर्व कोबी किसून घेते. सर्व कोबी मी आता किसून घेतला आहे. त्यात थोडं पाणी काढून घेते. त्यात पाणी सुटतंच ना, थोडं पाणी काढून घेते. हे बघा, असं सर्व पाणी काढून घेते, पिळून गाळून घेते. सर्व कोबीतलं पाणी काढून दुसऱ्या भांड्यात घेतलं आहे बघा. आणि त्यामध्ये चमचाभर मीठ घालते, सफेद तीळ चमचाभर, हळद पावडर, छोटा चमचाभर मसाला टाकते, कारण मला आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्या 4 घेतलेलं वाटण आहे ते घालणार आहे, म्हणून मी चमचाभरच घातलं आहे मसाला. हे बघा, आलं लसूण कोथिंबीर मिरची याचं असं वाटण तयार केलं आहे मिक्सरमध्ये. ते आता ह्यामध्ये घालून घेते. सर्व घालून घेते. जिरे टाकून घेते, छोटा चमचाभर. थोडासा हिंग घालते. चाट मसाला थोडा, ओवा घेतला आहे हातावर, तो क्रश करून घेते. थोडंसं तेल टाकून घेते आणि हे सगळं आता मिक्स करते. तांदळाचं पीठ थोडं घालून घेते, मोठे 2 चमचे. हे बेसन घेतलं आहे छोटी वाटी भरून, ते घालून घेते. आणि लागलंच तर मग हे बाकीचं घालते. सगळं मिक्स करून घेते. ही झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त बेसन घरात तयार म्हणजे असायला हवं आणि कोबी, बाकीच्या गोष्टी घरात असतातच. ऐनवेळी जेव्हा गरज पडते तेव्हा ही झटपट होणारी रेसिपी आहे. हे उरलेलं पीठ पण घालून घेते थोडंसं. शेवटी कोथिंबीर घालते. आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण केलं, त्यातमध्ये सुद्धा कोथिंबीर होती, म्हणून आता ही थोडीशीच कोथिंबीर घालते. इथे मी एका ताटलीला तेल लावून घेतलं आहे. तेल लावल्यानंतर यामध्ये तीळ घालून घेतले आणि तीळ घातल्यानंतर मग आता हे बॅटर त्यावर थापून घेऊया. त्यामध्ये हे निम्मे वाटण हे आपलं बॅटर असं काढून घेते आणि थापून घेते. हे बघा, असं चौकोनी असं थापून घेतलं आहे ताटलीत. आणि त्यावर असे तीळ टाकून घेते. खाली पण तीळ घातले होते.
हे बघा, उरलेलं बेटर होतं, त्याची पण अशी थापून घेतली आहे. कोबी वडी बनवते आहे मी, आणि ही एक दुसरी, आणि एका ह्याला खालून पण तेल लावते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही. हे बघा, खालच्या तळाला पण तेल लावून घेते म्हणजे एकावर एक असं ठेवता येईल. इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय. 1 ग्लास पाणी घातलंय, मोठा ग्लास, आणि त्यावर ही चाळण ठेवली आहे. पाणी गरम झालंय. त्यावर हे तळाला तेल लावलेली ही दुसरी डिश ठेवते म्हणजे चिकटणार नाही. आता झाकण लावून बरोबर 15 ते 20 मिनिटं वाफवून घेते फुल गॅसवर. वीस मिनिटं झाली आहेत आणि गॅस बंद केला आहे मी. हे बघा, चांगली शिजली आहेत. एकदम गार झाल्यावर मग त्याचे पीस बनवते आणि पुढची कृती करते. दुसरा पण छान झाला आहे बघा, दोन्ही पण छान झालेत. गार झाल्यावर मग पीस काढते, कट करते. कट करून घेते. असे सर्व पीस करून घेते कट. सर्व पीस कट करून घेतले. आता फ्राय करायला घेते. हे बघा, मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे पाय मुरगळला. 1 महिना मी रेसिपी अपलोड केली नव्हती. आज 1 महिन्यानंतर मी रेसिपी अपलोड करते आहे. पायाला खूप लागलं होतं, असं मुरगळल्यामुळे सूज आली होती पायाला, त्यामुळे रेसिपी बनवू शकले नाही. गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालून घेते. मोठे 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झालंय. आता एक करून मी ही फ्राय करायला ठेवते. सर्व पलटून घेतात. आता हे बघा, छान मस्त कलर आलाय. कोबीच्या वड्या घालून घेतल्यात तव्यामध्ये, कढईमध्ये. थोड्या वेळाने हे करते, पलटते. कशा झाल्या कोबीच्या वड्या नक्कीच. सर्व वड्या मी परतून घेतल्या आहेत.